पण नंतर असं झालं की त्या 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचं काय झालं, त्या चौकशीचं काय झालं, तसं या चौकशीचं होऊ नये ना. म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून चौकशी तुम्ही कराल, त्याच्या बरोबरीला आमची मागणी राहणार आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फतनं चौकशी झाली पाहिजे. निष्पक्ष चौकशी व्हायची असेल तर उच्च न्यायालयाच्या न्यायपक्ष मदतीने झाली पाहिजे. दुसरं असं आहे की या पार्कची चौकशी करायची असेल आणि त्यांचेच फादर म्हणजे वडील या ठिकाणी उपमुख्यमंत्री राहतील, म्हणजे उपमुख्यमंत्री पदावर आहे आणि त्यांच्या मुलाची चौकशी आहे, तर चौकशी किती निष्पक्षपाती होईल याबद्दल संशय आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही चौकशी चालू असताना किमान चौकशी पूर्ण होईपर्यंत तरी माननीय अजितदादा पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. स्वतः मुख्यमंत्री या प्रकरणाची चौकशी करतात, काय वाटतं आपल्याला? हे स्वतः मुख्यमंत्री चौकशी करतात, ते प्रशासनिक चौकशी करतील. त्याच्या मागे कोण आहे? ज्याची चौकशी होणार नाही. ज्यावेळेस मालावर आरोप झाले तर त्या आरोपाच्या संदर्भात नैतिक जबाबदारी स्वीकारून माझ्या 12 खात्यांचा राजीनामा दिला होता. त्यावेळेस माझा कुठे संबंध होता जमिनीशी? माझा काही मी खरेदी केली नव्हती, मी काही जमीन सरकारी नव्हती, ती जमीन काही म्हणजे मूळ मालकाची जमीन नव्हती. एमआयडीसीचा शेअर त्याच्यावर लागलेला होता, एमआयडीसी ते संपादितही केलेली नव्हती. अशा कालखंडात मला सांगण्यात आलं देवेंद्रजीकडनं की तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या, तुम्ही पदाचा दुरुपयोग केला कारण तुम्ही या संदर्भातली मिटिंग घेतली. आता मी मिटिंग घेतली होती ही गोष्ट खरी आहे. त्यात एका कारणासाठी मला 12 खात्यांचा राजीनामा द्यायला माननीय देवेंद्रजींनी सांगितलं, मी तो दिला. आता तशा प्रकारचा राजीनामा उपमुख्यमंत्री देतील का?